Hello everyone, I welcome you all in this practical lecture of pharmacognosy. So in previous pharmacognosy practical, we had completed experiment number 1 which is related with microscope. Okay, so total introduction regarding the various parts of or various components of microscope along with its working. Okay. So now from today's practical lecture we will proceed towards the experiment number 2 of pharmacognosy practical. Okay, so this experiment number 2 which is totally based on the major experiments. Okay, so तुम्हाला आपल्याला जे pharmacognosy मध्ये मेजर एक्सपेरिमेंट करायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सेक्शन घ्यायचे आहेत. ओके, TS काढायचे आहेत. सो दिस एक्सपेरिमेंट इज टोटली बेस्ड ऑन दॅट. ओके, सो एखाद्या ड्रगचं जेव्हा आपण TS घेणार आहोत तेव्हा कोणत्या कोणत्या TSच्या टेक्निक्स आहेत की ज्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर TS घेतल्यानंतर त्याचे जे व्हेरियस सेल कंपोनंट्स आहेत ते स्टेन केले जातात. ओके, मग ते स्टेनिंगची प्रोसेस म्हणजे काय, कसं स्टेनिंग करायचं, स्टेनिंग केल्यामुळे काय होतं, हे सगळं आपल्याला इथे एक्सपेरिमेंट नंबर 2 मध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर स्टेन केल्यानंतर तो जो TS आहे तो आपल्याला माउंट कसा करायचा आहे आणि मग त्याचं मायक्रोस्कोपमधून ऑब्झर्वेशन कसं करायचं आहे, ही जी सगळी टोटल प्रोसेस आहे ओके ती आपल्याला एक्सपेरिमेंट नंबर 2 मध्ये करायची आहे. ओके, सो आपल्याला एक्सपेरिमेंट नंबर 2 मध्ये काय काय बघायचं आहे तर सेक्शन कटिंग टेक्निक, स्टेनिंग, माउंटिंग आणि ऑब्झर्वेशन. ओके, सो हे जे 4 पॉईंट आहेत ते आपल्याला एक्सपेरिमेंट नंबर 2 मध्ये कव्हर करायचे आहेत. ओके, so what is the learning outcome from this experiment number 2? That is, after watching this video you will able to recall the techniques of section cutting. Okay, means तुम्ही सेक्शन कटिंगच्या ज्या टेक्निक आहेत त्या तुम्ही इझिली रिकॉल करू शकता अँड प्रिपेअर अ ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ क्रूड ड्रग. ओके, आणि तुमच्यामध्ये एवढी ॲबिलिटी येऊ शकते की तुम्ही त्या ड्रगचा ट्रान्सवर्स सेक्शन जो आहे तो प्रिपेअर करू शकता. ओके, so experiment number 2, aim of experiment number 2 is to understand the method of section cutting technique, staining, mounting, observation of section under microscope. Okay, means आपल्याला त्या क्रूड ड्रग सेक्शन कट केल्यानंतर त्याला मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व करेपर्यंत ज्या काही प्रोसेस आहेत त्या सगळ्या आपल्याला ह्या एक्सपेरिमेंट नंबर 2 मध्ये बघायच्या आहेत. ओके, then what is the requirement for this experiment number 2? So in apparatus, microscope, watch glass, camel hair brush, glass slides, cover slip, beaker, dropper, filter paper, forceps, test tube holder, tripod stand, wire gauze, dissecting needle, sharp razor. So all these are the apparatus which is required for this experiment number 2. Okay, next, which chemical we required for this experiment? That include various kind of staining reagents, glycerin and water. Okay, next main essential requirement is that crude drug. Okay, so आपल्याला एखादा प्लांटचा पार्ट जो आहे तो ॲज अन क्रूड ड्रग म्हणून यूज करायचा आहे अँड फॉर प्रॅक्टिस पर्पज आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याचं सेक्शन कट करून ज्या प्रोसेस फॉलो करायच्या सगळ्या टिल अप टू द ऑब्झर्वेशन ऑफ दॅट सेक्शन अंडर द मायक्रोस्कोप. सो ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या बघायच्या आहेत. ओके, सो दीज आर द रिक्वायरमेंट विच इज associated with this experiment number 2. Okay, so firstly we will know in detail about the what is mean by cross section. Okay, आपण सेक्शन कट करतो मीन्स त्या ड्रगचा क्रॉस सेक्शन घेतो. मग क्रॉस सेक्शन म्हणजे काय तर डेफिनेशन ऑफ क्रॉस सेक्शन इज दॅट अ क्रॉस सेक्शन ऑब्टेन बाय स्लायसिंग ॲक्च्युअली और थ्रू इमॅजिन techniques the body or any part of the body structure in the horizontal plane and the plane that intersects the longitudinal axis at right angle. ओके, क्रॉस सेक्शन म्हणजे आपण काय घेतो त्या ड्रगचा जो लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस आहे ओके त्याला क्रॉस सेक्शनमध्ये हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आपण त्याला कट देतो. ओके, दॅट इज नथिंग बट द क्रॉस सेक्शन. ओके, सो इथे तुम्हाला दिसत आहेत की मेन 3 टाईप सेक्शनचे आहेत. फर्स्ट ट्रान्सवर्स सेक्शन, देन रॅडियल लॉन्जिट्युडिनल सेक्शन अँड टँजेन्शियल लॉन्जिट्युडिनल सेक्शन. ओके, सो फर्स्ट ट्रान्सवर्स सेक्शन जो आहे आपल्याला जेवढे पण ड्रग फार्माकोग्नोसीमध्ये ॲज अन मेजर एक्सपेरिमेंटमध्ये स्टडी करायचे आहेत त्या ड्रगचा आपल्याला ट्रान्सवर्स सेक्शनचा स्टडी करायचा आहे. म्हणजे
त्या ड्रगचे आपल्याला TS काढायचे आहेत. ओके, सो इथे तुम्हाला ही जी डायग्राम दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ड्रग जो आहे त्याच्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसला आपल्याला काय करायचे आहेत, असे क्रॉस सेक्शन द्यायचे आहेत ब्लेडने विथ द हेल्प ऑफ रेझर ब्लेड. ओके, सो दॅट TS इज नोन ॲज ट्रान्सवर्स सेक्शन. ओके, दॅट सेक्शन इज नोन ॲज ट्रान्सवर्स सेक्शन. देन सेकंड टाईप आहे सेक्शनचा रॅडियल लॉन्जिट्युडनल सेक्शन. ओके, दॅट इज RLS. ओके, सो तुम्हाला इथे जी डायग्राम दिसते ती आहे रॅडियल लॉन्जिट्युडनल सेक्शनची डायग्राम आहे की ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे की जो मधला जो ॲक्सिस आहे लॉन्जिट्युडनल ॲक्सिस त्याला बरोबर पॅरलल कट दिलेले आहेत. ओके, म्हणजे ब्लेडने त्या ॲक्सिसला बरोबर पॅरलल कट दिले जातात आणि त्या ड्रगचे सेक्शन केले जातात. ओके, त्याला रॅडियल लॉन्जिट्युडनल सेक्शन असं म्हटलं जातं. आणि थर्ड टाईप ऑफ सेक्शन आहे दॅट इज टँजेन्शियल लॉन्जिट्युडनल सेक्शन. ओके, TLS. ओके, सो इथे तुम्हाला डायग्राम दिसते आहे की त्या ड्रगची जी लॅटरल साईड आहे त्याला काय केले जातात, लॉन्जिट्युडनल सेक्शन दिले जातात विथ द हेल्प ऑफ ब्लेड. ओके, अँड दॅट सेक्शन इज नोन ॲज टँजेन्शियल लॉन्जिट्युडनल सेक्शन. ओके, सो 3 टाईपच्या ड्रगचे जे सेक्शन आहेत त्याचा स्टडी केला जातो इन फार्माकोग्नसी. ट्रान्सवर्स सेक्शन, रॅडियल लॉन्जिट्युडनल सेक्शन अँड टँजेन्शियल लॉन्जिट्युडनल सेक्शन. ओके, आपल्याला कोणता सेक्शन घ्यायचा आहे ड्रगचा, तर जो फर्स्ट दिलेला आहे हा ट्रान्सवर्स सेक्शन की ज्याच्यामध्ये आपल्याला ड्रगच्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसला असे कट द्यायचे आहेत क्रॉस सेक्शनमध्ये. ओके, आणि ड्रगचा TS काढायचा आहे ॲज अ सेक्शन आणि त्याचं आपण स्टेनिंग, माउंटिंग आणि मायक्रोस्कोप अंडर ऑब्झर्वेशन करायचं आहे. ओके, सो फर्स्ट जो आपल्याला सेक्शन घ्यायचा आहे फार्माकोग्नसी प्रॅक्टिकलमध्ये तो बघायचा आहे ट्रान्सवर्स सेक्शन. मग ट्रान्सवर्स सेक्शन म्हणजे काय, तर ट्रान्सवर्स सेक्शन इज ऑब्टेन बाय कटिंग अलॉंग द रॅडियल प्लेन ऑफ द सिलेंड्रिकल पोर्शन ऑफ द स्टेम, रूट, स्टोलॉन अँड परपॅन्डिक्युलर टू ॲन ॲक्सिस. ओके, म्हणजे लॉन्जिट्युडनल जो ॲक्सिस आहे त्याला कसा, जो लॉन्जिट्युडनल ड्रगचा ॲक्सिस आहे त्याला त्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसला आपल्याला क्रॉस सेक्शन द्यायचे आहे. ओके, फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला ह्या इमेजेस दिसतात विथ द हेल्प ऑफ रेझर ब्लेड. ओके, न्यू शार्प रेझर ब्लेड आपल्याला प्रत्येक TSला नवीन ब्लेड यूज करायचा आहे. ओके, सो ते ब्लेड जे आहे ते एका हाताच्या अंगठ्यामध्ये आणि इंडेक्स फिंगरमध्ये पकडायचा आहे. ओके, आणि दुसऱ्या हातामध्ये ड्रगचा जो पार्ट आहे की ज्याचा आपल्याला TS काढायचा आहे तो होल्ड करायचा आहे. आता इथे ह्या डायग्राममध्ये तुम्हाला स्टेम दिसते. ओके, हे प्लांटचं ग्रीन कलरचं स्टेम दिसते की जे दुसऱ्या हाताच्या थंबमध्ये आणि इंडेक्स फिंगरमध्ये आपल्याला होल्ड करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ब्लेड जे आहे त्याने काय करायचं आहे, त्याच्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसला क्रॉस असे आपल्याला सेक्शन द्यायचे आहेत. ओके, आणि असा हा जो सेक्शन आपल्याला मिळणार आहे तो आपल्याला अंडर मायक्रोस्कोप त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. ओके, सो ह्या टाईपचे जे सेक्शन आहेत त्याला ट्रान्सवर्स सेक्शन असं म्हटलं जातं. ओके, मग हे ट्रान्सवर्स सेक्शन कसे कट करायचे, हाऊ टू कट द सेक्शन. सो द रेझर ब्लेड अँड द मटेरियल फॉर द सेक्शन कटिंग मस्ट बी फ्लडेड विथ वॉटर. ओके, मग जे आपण सेक्शन कट करण्यासाठी मटेरियल यूज करणार आहोत, ओके, आपण काय यूज करणार आहोत तर न्यू शार्प रेझर ब्लेड यूज करणार आहोत. ओके, ब्लेड आपल्याला नवीन यूज करायचं आहे. ओके, ते काय करायचं आहे, पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. ओके, देन पीस ऑफ मटेरियल शुड बी लॉंग इनफ. ओके, जो ज्या ड्रगचा पार्ट आपल्याला कट करायचा आहे त्याची लेंथ थोडी जास्त असणं गरजेचं आहे की ते आपण हातामध्ये इझिली होल्ड करू शकतो. ओके, होल्ड पीस ऑफ मटेरियल बिटवीन द फर्स्ट फिंगर अँड थंब ऑफ लेफ्ट हँड. त्याच्यानंतर काय करायचं आहे की तो जो पीस आहे ड्रगचा पार्ट आहे तो आपल्याला एका हातामध्ये पकडायचा आहे, 2 बोटामध्ये थंब आणि इंडेक्स फिंगरमध्ये आपल्याला तो पकडायचा आहे. ओके, कीप द रेझर इन राईट हँड अँड कट द मटेरियल. ओके, त्याच्यानंतर उजव्या हातामध्ये आपल्याला ब्लेड होल्ड करायचा आहे आणि ब्लेडने मग आपल्याला त्या ड्रगचा TS काढायचा आहे. ओके, इथे तुम्हाला ही पोझिशन कळेल की ड्रगच्या ॲक्सिसला आपल्याला असे क्रॉस सेक्शन द्यायचे आहेत. ओके, so the razor blade and the material for the section cutting must be flooded with water. Okay, so जे काही मटेरियल आहे जो मीन्स त्या प्लांटचा जो पार्ट आहे तो सुद्धा सॉफ्ट असला पाहिजे. पाण्यामध्ये त्याला भिजवून ठेवलं जातं रात्रभर आणि मग तो सॉफ्ट पार्टचे सेक्शन काढले जातात किंवा मग काय केलं जातं त्या ड्रगला जे आहे ते गरम पाण्यामध्ये बॉईल केलं जातं. ओके, आणि तो जो बॉईल ड्रग आहे
तो फॉर द सेक्शन कटिंग यूज केला जातो. ओके, सो पीस ऑफ मटेरियल शुड बी लॉंग इनफ. Hold the piece of material between the first finger and the thumb of the left hand and keep the razor in the right hand and cut the material. ओके, मीन्स एका हातामध्ये आपल्याला ड्रग होल्ड करायचा आहे, दुसऱ्या हातामध्ये आपल्याला ब्लेड होल्ड करायचा आहे आणि मग त्या शार्प ब्लेडने आपल्याला त्याचे सेक्शन कट करायचे आहेत. ओके, सो इथे जर आपण बघितलं तर जे स्टेम आपण घेतलं होतं, ओके, सो ते स्टेम कट केल्यानंतर आपल्याला कसं दिसणार आहे, तर त्याचा सेक्शन आपल्याला असा दिसतो. ओके, सो इथे ट्रान्सवर्स सेक्शन दिलेला आहे, रूटचा सेक्शन आहे हा. ओके, सो असे डिफरंट लेयर जे आहेत ते आपल्याला मग जेव्हा आपण मायक्रोस्कोपमधून ऑब्झर्व करणार आहोत तेव्हा त्या ड्रगचा सेक्शन जो आहे तो आपल्याला असा दिसतो. म्हणजे त्याचा इच सेल्युलर कंपोनंट्स आहेत ते आपल्याला मॅग्निफाईड इमेजमध्ये दिसतात. ओके, देन नेक्स्ट पार्ट आहे स्टेनिंगचं. ओके, सो स्टेनिंग ही प्रोसेस आहे that is used to distinguish the arrangement of various tissues in the sample of crude drug. ओके, सो ज्या ड्रगचा आपण सेक्शन काढलेला आहे त्या सेक्शनमध्ये जे काही टिश्यूजची अरेंजमेंट आहे, जे सेल्स आहेत, ओके, ते एकमेकांपासून डिस्टिंग्विश करण्यासाठी स्टेनिंग यूज केलं जातं. ओके, so to distinguish the arrangement of various tissues in the sample of crude drug, chemicals, dyes or the colorants are used to impart the color to the various tissues in the section. ओके, मग त्याच्यासाठी व्हेरियस केमिकल्स यूज केले जातात, डाईज यूज केले जातात, कलरंट्स यूज केले जातात. ओके, सो हे जे स्टेनिंग रिएजंट आपण यूज करतो ते काय करतात की ते जे डिफरंट टिश्यूज आहेत, सेल्स आहेत, त्याला ते कलर इम्पार्ट करतात, कलर देतात. ओके, सो त्याच्यामुळे ते डिफरंट कलरने स्टेन होतात आणि मायक्रोस्कोपमधनं जेव्हा आपण तो ड्रग बघतो त्याच्यामुळे कलर त्या पार्टला झाल्यामुळे तो पार्ट आपल्याला इझिली विजिबल होतो आणि इझिली आयडेंटिफाय होतो. ओके, सो इथे तुम्हाला एक TSची डायग्राम दिसते की ज्याच्यामध्ये स्टेनिंग केलेलं आहे. ओके, सो इथे तुम्हाला दिसत आहेत की जे डिफरंट सेल्स आहेत ते काय झालेले आहेत, स्टेन झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल जर आपण इथे बघितलं की हे जे व्हॅस्क्युलर बंडल्स तुम्हाला दिसत आहेत ते पिंक कलरने स्टेन झालेले आहेत. ओके, सो असे जे डिफरंट सेल्स आहेत ते कसे होतात, मग त्यांना स्टेन येतं आणि त्याच्यामुळे त्या TSमधून आपण त्याला इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, मग ही जी स्टेनिंगची टेक्निक आहे ती नेमकी काय आहे, तर स्टेन इज अ केमिकल डाय. ओके, स्टेन म्हणजे काय, तर केमिकल डाय आहे, कलरंट असं सुद्धा त्याला म्हणतात, विच कंबाईन्स केमिकली ऑर फिजिकली विथ सेल कंपोनंट. मग ते जे डाय यूज केलेलं आहे ते काय करतं, केमिकली और फिजिकली जे आहे ते त्या सेल कंपोनंटसोबत कंबाईन होतं. ओके, आणि मग सेल कंपोनंट आहे तो त्याला कलर येतो. ओके, सो हे स्टेनिंगचं मेन प्रिन्सिपल आहे. सो स्टेनिंग प्रोसिजर कशी आहे, आपल्याला काय करायचं, स्टेनिंग करायचं आहे म्हणजे, सो टेक अ क्लीन वॉच ग्लास अँड स्टेनिंग सोल्युशन टू इट. ओके, आपल्या डिसेक्शन बॉक्समध्ये जी वॉच ग्लास आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टेनिंग सोल्युशन घ्यायचं आहे. ओके, with the help of brush transfer the section taken from water to stain solution. कीप फॉर 2 to 3 minutes. ओके, सो फर्स्टमध्ये आपण सेक्शन कट कसं करायचं ते बघितलेलं आहे. ओके, तो कट केलेला सेक्शन जो आहे तो आपण वॉटरमध्ये ठेवतो, वॉच ग्लासमध्ये वॉटर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते सेक्शन ठेवायचे. ओके, त्याच्यातला थिन सेक्शन जो आहे तो विथ द हेल्प ऑफ ब्रश सिलेक्ट करायचा आपण आणि त्याला ह्या स्टेनिंग सोल्युशनमध्ये काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर 2 ते 3 मिनिटसाठी त्याला स्टेन व्हायला त्या सोल्युशनमध्ये तसंच ठेवायचं. ओके, then pick up the section after 2 to 3 minutes and transfer it to watch glass containing plain water. ओके, त्याच्यानंतर नुसतं वॉटर असणाऱ्या वॉच ग्लासमध्ये 2 ते 3 मिनिटानंतर त्या स्टेनला आपल्याला त्या सेक्शनला आपल्याला त्या स्टेनिंग सोल्युशनमध्ये बाहेर काढायचं आहे आणि वॉटरमध्ये प्लेस करायचं आहे. ओके, सो दॅट एक्सेस स्टेन इज वॉश्ड अवे अँड दिस सेक्शन इज रेडी फॉर माउंटिंग. ओके, वॉटरमध्ये वॉश करून सेक्शन का घ्यायचं आहे, कारण का जे काय एक्सेस स्टेनची क्वांटिटी आहे त्या सेक्शनमध्ये ती वॉश आऊट होते. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला तो सेक्शन जो आहे तो माउंट करायचा आहे स्लाईडवर. ओके, असा जो स्टेन झालेला सेक्शन आहे, आपण जर मायक्रोस्कोपमधून त्या सेक्शनचा व्ह्यू बघितला तर तो आपल्याला असा
कलर इम्पार्ट झालेले सेल कंपोनंट्स त्या सेक्शनमध्ये दिसून येतात. ओके, सो इथे तुम्हाला दिसते की डिफरंट सेल्स आहे. हा जो एरिया आहे तो ब्ल्यू कलरने स्टेन झालेला आहे. इथे पिंक आहे, इथे डार्क रेड कलर आहे, इथे सुद्धा डार्क पिंक कलरचे जे वॅस्क्युलर बंडल्स दिसतात त्याच्यामध्ये स्टार्च ग्रेन्स ब्ल्यू कलरचे दिसणार आहेत. ओके, पीचचा पोर्शन स्टेन झालेला आहे. असे जे डिफरंट त्या TSमध्ये जे सेल कंपोनंट्स आहेत, टिश्यूज आहेत, ते डिफरंट कलरने स्टेन होतात. ओके, त्याच्यामुळे आपण त्याचं इझिली ऑब्झर्वेशन करू शकतो. ओके, नेक्स्ट प्रोसेस आपल्याला करायची आहे प्रॅक्टिकलमध्ये माउंटिंग. ओके, एकदा का स्टेनिंगची प्रोसेस कंप्लीट झाली की मग त्या TSचं आपल्याला माउंटिंग करायचं असतं. ओके, त्याच्यासाठी काय करायचं आहे, टेक अ क्लीन ग्लास मायक्रोस्लाईड. ओके, सो जी स्लाईड आहे ती क्लीन आपल्याला घ्यायची आहे. ऑन दिस स्लाईड ट्रान्सफर द सेक्शन टू बी माउंटेड विथ द हेल्प ऑफ ब्रश. ओके, त्याच्यानंतर स्टेन झालेला जो सेक्शन आहे की आपण तो वॉटरमध्ये प्लेस केलेला असतो तो काय करायचा आहे, विथ द हेल्प ऑफ ब्रश आपल्याला इथे स्लाईडवर प्लेस करायचा आहे. ओके, सो ब्रशने आपल्याला तो सेक्शन वॉटरमधून काढून स्लाईडवर ठेवायचा आहे. ओके, ॲड 1 or 2 ड्रॉप ऑफ वॉटर ऑन द सेक्शन विथ ड्रॉपर. सी दॅट सेक्शन इज सबमर्ज इन टू द वॉटर. त्याच्यानंतर काय करायचं आहे की ड्रॉपर जो आहे, ओके, त्याने काय करायचं आहे, 3 ते 4 ड्रॉप जे आहेत ते आपल्याला त्या सेक्शनवर टाकायचे आहेत. ओके, आणि तो सेक्शन जो आहे तो पूर्णपणे त्या वॉटरमध्ये डीप झाला पाहिजे. ओके, देन टेक अ क्लीन कवर स्लिप with the help of forceps and needle and place the cover slip on the section gently. त्याच्यानंतर काय करायचं आहे, कवर स्लिप घ्यायची. ओके, कवर स्लिप आपल्याला काय करायची आहे, त्या सेक्शनवर विथ द हेल्प ऑफ फोरसेप आणि निडल. ओके, फोरसेप आणि निडल जे डिसेक्शन बॉक्समध्ये आपल्या प्रेझेंट असतात त्याच्या मदतीने आपल्याला ती जी कवर स्लिप आहे ती त्या सेक्शनवर प्लेस करायची आहे. ओके, मग ही जी कवर स्लिप आपण त्या सेक्शनवर प्लेस करणार आहोत तेव्हा ते खूप प्रिकॉशन घेऊन करणं गरजेचं आहे. ओके, कारण का ती जी कवर स्लिप आपण प्लेस करू तेव्हा ड्यू टू प्रेझेन्स ऑफ वॉटर असणार आहे. ओके, त्या सेक्शनवर पाणी असणार आहे. सो त्याच्यामध्ये कोणताही एअर बबल येता कामा नाही. ओके, ही एक प्रिकॉशन आपल्याला घ्यायची आहे. अँड इफ एनी एअर बबल आर सीन स्लाइटली लिफ्ट द कवर स्लिप अँड ड्रॉप ऑफ वॉटर अँड रिप्लेस द कवर स्लिप टिल द एअर बबल इज रिमूव्ड. ओके, जर सपोज प्रॅक्टिकल करताना जेव्हा आपण ही जी माउंटिंगची प्रोसेस करत असू आणि एखादा किंवा एअर बबल जर आपल्या स्लाईडवर आले, ओके, कवर स्लिप प्लेस केल्यानंतर, तर आपल्याला काय करायचं आहे, कवर स्लिप थोडीशी लिफ्ट करायची आहे, वरती उचलून धरायची आहे विथ द हेल्प ऑफ निडल आणि त्याच्यानंतर ड्रॉपरच्या मदतीने आपल्याला तिथे वॉटर ॲड करायचं आहे. वॉटर त्या कवर स्लिप अंडर आपल्याला ॲड करायचं आहे. ओके, सो जिथपर्यंत आपल्याला वॉटरचे ड्रॉप ॲड करायचे आहेत जिथपर्यंत एअर बबल्स जे आहेत ते कम्प्लिटली रिमूव्ह होत नाहीत. ओके, देन विथ द हेल्प ऑफ ब्लॉटिंग पेपर वाईप ऑफ एक्सेस वॉटर प्रेझेंट आउटसाइड द कवर स्लिप अँड स्लाईड इज रेडी फॉर ऑब्झर्वेशन. ओके, त्याच्यानंतर एअर बबल रिमूव्ह झाल्यानंतर काय करायचं आहे की जे एक्सेस ऑफ वॉटर इथे स्लाईडच्या आजूबाजूला येणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ब्लॉटिंग पेपर यूज करून ते वॉटर जे आहे ते काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. ओके, वाईप ऑफ करायचं आहे. ओके, आणि अशी स्लाईड जी आहे विच इज कम्प्लिटली फ्री फ्रॉम वॉटर आउटसाइड द कवर स्लिप अँड एअर बबल्स विच इज प्रेझेंट इनसाइड द कवर स्लिप. ओके, सो अशी एअर बबल नसलेली आणि क्लीन स्लाईड जी आहे ती आपल्याला मग काय करायचं आहे, त्या मायक्रोस्कोपच्या स्टेजवर प्लेस करायची आहे. ओके, so if any air bubbles are seen, slightly lift the cover slip and add a drop of water, replace the cover slip till the air bubble is removed and with the help of blotting paper wipe off the excess water present outside the cover slip and the slide is ready for observation. Okay, अशी स्लाईड जी आहे क्लीन स्लाईड विच इज फ्री ऑफ एअर बबल, ही जी स्लाईड आहे ती ऑब्झर्वेशनसाठी तयार असते. ओके, नाऊ आपण ऑब्झर्वेशनची प्रोसेस काय आहे ते समजून घेऊया. सो फॉर द ऑब्झर्वेशन ऑफ सेक्शन ऑफ प्लेन in laboratory where sufficient light is available is important. ओके, बघ आपल्याला अशी लॅबमध्ये अशी जागा निवडायची आहे की जिथे सफिशियंट लाईट प्रेझेंट असेल. ओके, द लो पॉवर ऑब्झर्वेशन हेल्प्स टू ड्रॉ अ स्केमॅटिक डायग्रॅम फॉर द डिस्टिंक्टिव्ह ट्रान्सवर्स सेक्शन. हाय पॉवर ऑब्झर्वेशन इज यूज्ड. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तो मायक्रोस्कोप जो आहे तो सफिशियंट लाईटमध्ये प्लेस करून इल्युमिनेशन सिस्टीमने काय करायचं आहे, टोटल लाईटचे अरेंजमेंट केल्यानंतर लाईट सोर्स जो आहे तो त्या सेक्शनवर
प्लेस केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो काही फाईन ॲडजस्टमेंट स्क्रू आहेत, कोर्स ॲडजस्टमेंट स्क्रू आहेत, त्याच्या मदतीने आपल्याला तो सेक्शनचा क्लिअर व्ह्यू करून घ्यायचा आहे. आणि मग जे काही स्ट्रक्चर, जे काही डायग्राम, जे काही कंपोनंट्स आपल्याला तिथे दिसणार आहेत तसे आपल्याला डायग्रॅम ड्रॉ करायचे आहे. ओके, त्याच्यामध्ये कोणते कोणते सेल्स आहेत, कोणते कोणते टिश्यूज आहेत, ओके, त्यांची अरेंजमेंट कशी आहे ते बघून आपल्याला त्याची डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. ओके, सो इथे ट्रान्सवर्स सेक्शन दिलेलं आहे. ट्रान्सवर्स सेक्शन म्हणजे काय? सो ट्रान्सवर्स सेक्शन इज ऑब्टेन बाय कटिंग लॉंग अँड द रॅडियल प्लेन ऑफ द सिलेंड्रिकल पोर्शन ऑफ द स्टेम, रूट, स्टोलॉन परपेंडिक्युलर टू अ लॉंग ॲक्सिस. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय हा जो लॉंग ॲक्सिस आहे त्याला परपेंडिक्युलर असे कट देऊन आपण त्याचा असा ट्रान्सवर्स सेक्शन मिळवू शकतो. ओके, आणि त्याच्यानंतर लॉन्जिट्युडिनल सेक्शन इथे दिलेला आहे डायग्राममध्ये की त्याच्या ॲक्सिसला पॅरलल आपल्याला काय करायचे आहेत, कट द्यायचे आहेत, त्याला लॉन्जिट्युडिनल सेक्शन असं म्हटलं जातं. ओके, आपल्यासाठी इम्पॉर्टंट कोणता सेक्शन आहे तर तो ट्रान्सवर्स सेक्शन आहे, कारण का आपल्याला ड्रगचा ट्रान्सवर्स सेक्शनच प्रॅक्टिकलमध्ये काढायचा आहे. ओके, so transverse section, this section when prepared and observed under the microscope reveals the radial arrangement of the tissues and shows the concentric layers of the vascular bundles. ओके, मग जेव्हा आपण ट्रान्सवर्स सेक्शन प्रिपेअर करणार आहोत आणि त्याला मायक्रोस्कोपमधनं बघणार आहोत तेव्हा त्याच्या टिश्यूजमध्ये जे काही रॅडियल अरेंजमेंट आहे, ओके, किंवा जे काही लेयर्स आहेत, वॅस्क्युलर बंडल्स आहेत, जे काही स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत त्याचा व्ह्यू आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये दिसणार आहे. ओके, इथे जी डायग्राम दिलेली आहे तो स्टेनचा ट्रान्सवर्स सेक्शन आहे. ओके, स्टेन झाल्यानंतर त्याची डायग्राम कशी आपल्याला अशी दिसणार आहे. ओके, सो इथे तुम्हाला दिसते की ज्याच्यामध्ये झायलेम जे आहेत ते वेगळ्या कलरने स्टेन होणार आहेत, कॅम्बियमची लेअर डिफरंट कलरने स्टेन होते, फ्लोएम जे आहेत ते फ्लोएम मोस्ट ऑफ जे आहेत ते स्टेन होत नाहीत. ओके, झायलेम स्टेन होतात. पीथ जो आहे तो वेगळ्या कलरने पोर्शन दिसणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे हे जे डिफरंट लेयर्स आहेत, डिफरंट सेल कंपोनंट्स आहेत, टिश्यूज आहेत ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो आपण नेक्स्ट बघूया, दॅट इज सेक्शन ऑफ लीफ. ओके, जो लीफ नेचरचे जे ड्रग आहेत ते त्याचं सेक्शन आपण कसा घेणार आहोत. सो इन केस ऑफ लीफ द इम्पॉर्टंट अस्पेक्ट to study the section through the midrib taken perpendicular to the midrib and the observation of the surface preparation is takes place. ओके, मग आपल्याला त्या लीफचा TS बनवायचा असतो किंवा मग लीफचं जे काही सरफेस आहे, ओके, त्याचं सरफेस प्रिपरेशन करून आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं असतं. ओके, मग आपण जर लीफचा सेक्शन घेणार असू तर त्याच्यामध्ये लीफच्या सेक्शनमध्ये त्याची मिडरीब आणि जे लिफलेट पोर्शन आहे त्याचा थोडा पोर्शन येणं गरजेचं आहे. ओके, मिडरीब म्हणजे ही मधली व्हेन लीफची. ओके, आणि लिफलेट पोर्शन म्हणजे हा बाजूचा जो पानाचा भाग असतो त्याला लिफलेट असं म्हटलं जातं. ओके, मग जेव्हा आपण लीफचा जेव्हा सेक्शन घेतो, TS घेतो, तेव्हा त्याला कसा कट द्यायचा असतो तर त्या सेक्शनमध्ये आपल्याला ही मिडरीब आली पाहिजे आणि थोडा लिफलेटचा पोर्शन आला पाहिजे. ओके, मीन्स एवढा पार्ट जो आहे तो त्या सेक्शनमध्ये येणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज द सेक्शन ऑफ लीफ. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय की हे जे लीफ आहे, ओके, आपल्याला जो लीफ ड्रग आपण TSसाठी घेतला तर असं लीफ आपल्याला मिळणार आहे. ओके, की ज्याची ही मिडरीब असणार आहे आणि हा जो आजूबाजूचा लीफचा पोर्शन आहे त्याला लिफलेट असं म्हटलं जातं. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे की मिडरीब कंटेनिंग असा स्क्वेअर जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये मिडरीब असणार आहे आणि हा जो बाजूचा लिफलेटचा पोर्शन आहे तो त्या लीफचा येणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो स्क्वेअर आपण इथे कट करून घेणार आहोत त्याला आपण ब्लेडने असे इथून कट द्यायचे आहेत. ओके, ब्लेडने असे कट दिल्यानंतर आपल्याला जो सेक्शन मिळणार आहे तो असा लीफचा सेक्शन मिळणार आहे की ज्याच्यामध्ये लीफ मिडरीबची जी काही सेल कंपोनंट्स आहेत, लेयर्स आहेत ते येणार आहेत आणि लिफलेटच्या लेयर्स आणि सेल कंपोनंट आपल्याला बघायचे आहेत. ओके, सो लीफचा TS आहे तो लीफ तुम्ही कट केल्यानंतर असा TS आपल्याला अंडर मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व होणार आहे. ओके, की ज्याच्यामध्ये मिडरीब असणार आहे. ओके, आणि लिफलेटचा पोर्शन येणार आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया की बार्क नेचरचा जो ड्रग आहे त्याचा सेक्शन आपल्याला कट केल्यानंतर कोणते कंपोनंट्स दिसणार आहेत. ओके, सो इन केस ऑफ बार्क ट्रान्सवर्स सेक्शन इज इम्पॉर्टंट ॲज इट रिव्हील्स द हॉरिझॉन्टल सेक्शन ऑफ सेल्स अँड शोज द लेंटिकल्स. ओके, सो इथे तुम्हाला जी इमेज दिसते ती बार्कची आहे. ओके, बार्क म्हणजे काय तर थोडक्यात झाडाची साल. ओके, आउटर लेअर ऑफ
प्लांट. ओके, सो हे जे बार्क आहेत त्यांचा ट्रान्सवर्स सेक्शन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय होणार आहेत, जे डिफरंट सेल कंपोनंट्स आहेत अलॉंग विथ लेंटिकल्स ते TSमध्ये दिसून येतात. ओके, सो बार्कचा TS जो आहे तो आपल्याला आपण बार्क जो पोर्शन बघितलेला आहे त्याच्यामध्ये बघितलेला आहे की कॉर्क कॅम्बियम आणि फ्लोएम हे 3 लेयर जे आहेत ते बार्कमध्ये दिसून येतात. ओके, सो दिस इज द आउटर लेयर. म्हणजे बार्कचा जर एखाद्या ड्रगचा बार्क पोर्शनचा TS जेव्हा आपण घेणार आहोत तेव्हा हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो की ज्याच्यामध्ये कॉर्क कॅम्बियम आणि फ्लोएम हे 3 लेयर जे आहेत ते दिसून येतात. ओके, सो आता आपण असं बघूया की बार्कच्या ज्या सेक्शनमध्ये लेंटिकल्स शो होतात. लेंटिकल्स म्हणजे काय, तर बार्क जे आहे त्याच्यावर असे कट झालेले पोर्स असतात. ओके, मीन्स काय होतं की ही जी इपिडर्मिस लेयर आहे ओके ती काय होते, कट झाल्यामुळे असे पोर्स फॉर्म होतात. ओके, आणि त्याला लेंटिकल पोर्स असं म्हटलं जातं. ओके, सो तुम्हाला इथे दिसतंय की बार्कच्या इमेजमध्ये असे कट झालेले जे पोर्शन्स आहेत ते ॲज ॲन लेंटिकल्स असतात. ओके, सो इपिडर्मिस लेअर कट झाल्यामुळे काय होतं की असे पोर्स जे आहेत ते अराईज होतात. ओके, त्याला लेंटिकल्स असं म्हटलं जातं, लेंटिसेल असं म्हटलं जातं. ओके, सो दिस लेंटिसेल इज अ पोरस टिश्यू कन्सिस्टिंग ऑफ सेल्स विथ लार्ज इंट्रासेल्युलर स्पेस इन द पेरिडम. ओके, सो लेंटिसेल्स म्हणजे काय, इट इज ॲन पोरस टिश्यू. ओके, पोर्स फॉर्म असतात सरफेसला त्याच्या. इट इज ॲन पोरस टिश्यू कन्सिस्टिंग ऑफ सेल विथ लार्ज इंट्रासेल्युलर स्पेस इन पेरिडम. ओके, सो पेरिडममध्ये काय असते, पेरिडमच्या लेअरमध्ये लार्ज इंट्रासेल्युलर स्पेसेसमध्ये हे लेंटिसेल्स जे आहेत ते फॉर्म झालेले असतात. ओके, इफ फंक्शन्स ॲज अ पोर प्रोव्हाइडिंग अ पाथवे फॉर डायरेक्ट एक्सचेंज ऑफ गॅसेस. ओके, मग ह्या लेंटिसेल्स जे आहेत त्याचं फंक्शन्स काय असणार आहे, इट causes the exchange of gases. Okay, so between the internal tissues and the atmosphere through the bark. Okay, so कशामध्ये ते गॅस एक्सचेंज करणार आहेत, तर हे जे काही इंटरनल टिश्यूज आहेत बार्कचे ते आणि जो ॲटमॉस्फिअर आहे बाहेर त्याच्यामध्ये ते गॅसियस एक्सचेंजचं काम करतात. ओके, देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सेक्शन ऑफ fruit and seed. Okay, so in case of fruit and seeds generally TS of the various parts are observed under the microscope. In case of fruit and seed drug separate section technique is required for the individual drug. Okay, so seed साठी different techniques आहेत, fruit साठी different techniques आहेत. ओके, सो त्या टेक्निक्स यूज करून आपल्याला त्याचा TS कट करायचा असतो. ओके, फ्रूटचं जर एक्झाम्पल बघितलं तर इथे फनेल आहे. ओके, फनेलचा जो TS आहे इथे तुम्हाला डायग्राम दिसते की तो कट केल्यानंतर आपल्याला त्याचं सेक्शन मायक्रोस्कोपमधून असा दिसणार आहे. ओके, सो दिस इज ॲन TS ऑफ फनेल. ओके, त्याच्यानंतर सीड्सचं एक्झाम्पलमध्ये इथे नक्स वोमिकाचे सीड्स इथे दिलेलं आहे, त्याचा TS दिलेला आहे. सो नक्स वोमिकाच्या सीड्सचं जेव्हा आपण ट्रान्सवर्स सेक्शन घेणार असू तेव्हा इथे जो मधल्या पोर्शनमध्ये हा जी डायग्राम दिसते विच इज ॲन TS ऑफ नक्स वोमिका सीड. ओके, सो इथे आपण डिफरंट प्लांटच्या पार्ट्सचे सेक्शन कट केल्यानंतर त्याचं ऑब्झर्व केल्यानंतर कोणते कोणते फीचर्स दिसणार आहेत, ते सेक्शन कसे दिसणार आहेत ते आपण इथे बघितलेलं आहे. ओके, आता आपण ॲक्च्युअल सेक्शन कटिंगचे जे टेक्निक्स आहेत ओके ते बघणार आहोत. जे डिफरंट प्रोसिजर आपल्याला बघायचे सेक्शन कटिंगच्या टेक्निक्स, स्टेनिंग प्रोसेस, माउंटिंगची प्रोसेस आणि ऑब्झर्वेशनची प्रोसेस. ओके, सो इन डिटेल आपण ह्या प्रोसेस आता बघणार आहोत. ओके, सो फॉर द सेक्शन कटिंग पर्पज तुम्हाला हे जे मटेरियल आहे ते रिक्वायर्ड आहे. ओके, एसेन्शियल आहे. त्याच्यामध्ये कोणतं मटेरियल आहे, त्याच्यामध्ये नॅपकिन आहे, तुम्हाला एक नॅपकिन लागणार आहे. त्याच्यानंतर ड्रॉपर. ओके, सो तुमच्या डिसेक्शन बॉक्समध्ये असं जे मटेरियल दिसतं त्याला ड्रॉपर असं म्हटलं जातं. ओके, ड्रॉपर गरजेचं आहे. त्याच्यानंतर फिल्टर पेपर आहेत, फिल्टर पेपर तुम्हाला लॅबमधून प्रोव्हाइड केले जातात. देन स्टेन्स आहेत. ओके, सो हे जे स्टेनिंग रिएजंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे लॅबमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत. ओके, ड्रग सॅम्पल जे आहे ते सुद्धा लॅबमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. सो तुम्हाला ते सॅम्पल जे आहे ते प्रिपेड फॉर्ममध्ये दिलं जातं, म्हणजे त्याला बॉईल करून तुम्हाला सेक्शन कटिंगसाठी सॅम्पल दिलं जातं. ओके, त्याच्यानंतर फोर्सेप आहे. सो फोर्सेप जे आहेत ते तुमच्या डिसेक्शन बॉक्समध्ये असणार आहे. ओके, देन टेस्ट्यूब होल्डर आणि स्टँड जे आहे टेस्ट्यूबचं ते लॅबमधून प्रोव्हाइड केलं जातं. देन निडलसुद्धा तुमच्या डिसेक्शन बॉक्समध्ये
असते. ओके, सो दॅट निडल इज रिक्वायर्ड. देन कॅमल हेअर ब्रश हे तुम्हाला आणायचं आहे, कॅमलचं हेअर ब्रश. त्याच्यानंतर वॉच ग्लास. ओके, सो तुम्हाला डिसेक्शन बॉक्समध्ये वॉच ग्लास एकच प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, सो इथे जी तुम्हाला डायग्राम दिसते ती वॉच ग्लासची आहे. ओके, सो तुम्हाला अजून वॉच ग्लास आहेत, अजून 2 ते 3 वॉच ग्लास तुम्हाला रिक्वायर्ड आहेत. सो त्या तुम्हाला विकत घ्यायच्या आहेत. ओके, टोटल तुम्हाला मिनिमम 4 वॉच ग्लासेस आहेत त्या प्रॅक्टिकलसाठी रिक्वायर्ड आहेत. ओके, सो वॉच ग्लास जे आहेत त्या तुम्हाला विकत घ्यायच्या आहेत. एक्स्ट्रा एक वॉच ग्लास जे आहे ते तुमच्या डिसेक्शन बॉक्समध्ये प्रेझेंट असणार आहे. ओके, त्याच्यानंतर शार्प रेझर ब्लेड. ओके, सो प्रॅक्टिकलच्या TSसाठी प्रत्येक प्रॅक्टिकलला जो न्यू TS असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला नवीन ब्लेड यूज करायचा लागणार आहे. ओके, नवीन ब्लेडनेच तुम्ही खूप चांगला TS काढू शकता. ओके, कारण का जेवढा थिन तुम्ही सेक्शन कट करणार आहात, सो हे तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं आहे आणि त्या स्किलसोबत नवीन ब्लेडसुद्धा गरजेचं आहे. ओके, सो स्किल्स प्लस न्यू ब्लेड त्याच्यामधून तुमचा खूप चांगला TS येणार आहे. ओके, सो जेवढा थिन TS असणार आहे तेवढं तुम्हाला जास्त मार्क्स जे आहेत ते त्या एक्सपेरिमेंटसाठी मिळणार आहेत. ओके, सो त्याच्यामुळे तुम्हाला ब्लेड जे आहे त्याचा एक बॉक्स पूर्ण नवीन घ्यायचा आहे आणि दर प्रॅक्टिकलला नवीन ब्लेड तुम्हाला यूज करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर मायक्रो स्लाइड्स. ओके, सो तुम्हाला जे ह्या स्लाइड्स दिसतात त्यांना मायक्रो स्लाइड्स असं म्हटलं जातं. सो त्यासुद्धा तुम्हाला तुमच्या विकत घ्यायच्या आहेत. डिसेक्शन बॉक्समध्ये तुम्हाला एकच स्लाईड प्रोव्हाइड केलेली असते. ओके, आणि स्लाईड ज्या आहेत त्या तुम्हाला खूप लागतात. ओके, सो त्याच्यामुळे स्लाईडसुद्धा तुम्हाला विकत घ्यायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट रिक्वायरमेंट आहे कवर स्लिप. ओके, सो इथे तुम्हाला ज्या छोट्या छोट्या काचेच्या ज्या स्लिप दिसतात त्याला कवर स्लिप असं म्हणतात. ओके, कवर स्लिप बॉक्ससुद्धा डिसेक्शन बॉक्समध्ये असेल तर घ्यायची गरज नाही. जर नसेल इन्क्लूड केलेला तर कवर स्लिपचा एक बॉक्स तुम्हाला सेपरेट घ्यायचा आहे. कवर स्लिपसुद्धा तुम्हाला लागतात. ओके, सो दिस इज द रिक्वायरमेंट फॉर एक्सपेरिमेंट्स. ओके, सेक्शन कटिंगचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत त्याच्या ह्या रिक्वायरमेंट्स आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. ओके, आता आपण स्टेप्स बघूया सेक्शन कटिंगच्या. मगाशी आपण प्रोसिजर इन जनरल समजून घेतलेली आहे. सेक्शन कट करायचं म्हणजे कोणत्या कोणत्या प्रोसेस करायच्या आहेत. ओके, सो आता आपण हे सेक्शन कटिंगच्या ज्या स्टेप्स आहेत ॲक्च्युअल त्या बघूया. ह्या तुम्हाला प्रॅक्टिकल करताना फॉलो करायच्या आहेत. ओके, फर्स्ट स्टेप आहे प्रिपरेशन ऑफ सॅम्पल फॉर सेक्शन कटिंग. ओके, सो बॉईल द सॅम्पल. त्याच्यानंतर फर्स्ट काय केलं जातं, फर्स्ट स्टेपमध्ये सॅम्पल बॉईल केला जातं. देन सेक्शन कटिंग, सो सेक्शनचं कटिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर जो कट झालेला सेक्शन आहे तो वॉच ग्लासमध्ये ट्रान्सफर केला जातो. ओके, सो दिस सेक्शन कटिंग कॅन बी डन बाय टेकिंग द ट्रान्सवर्स सेक्शन. ओके, किंवा लॉन्जिट्युडिनल सेक्शन पण घेतला जातो. पण आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये काय करायचं आहे, ट्रान्सवर्स सेक्शन घ्यायचा आहे. ओके, सो मोस्टली ट्रान्सवर्स सेक्शन इज टेकन फॉर द स्टडी ऑफ क्रूड ड्रग. ओके, अँड सेक्शन कटिंग इज अ स्किल. ओके, सो हे जे आहे सेक्शन कट करायचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते तुमच्यामध्ये किती स्किल आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, सो दॅट फॅसिलेट द इझी लर्निंग ऑफ टिश्यू कंपोनंट्स. ओके, and there are various techniques of section cutting depending upon the part of crude drug is used. Okay, so different techniques आहेत. तुम्ही सेक्शन कटिंगसाठी डिफरंट टेक्निक्स यूज करू शकता. कोणता त्या प्लांटचा ड्रग आपल्याला त्याचं सेक्शन घ्यायचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही कोणत्या टेक्निकने तो ड्रग जो आहे तो कट करणार आहात. ओके, फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर पोटॅटो किंवा ग्रीन पपयाचे जे क्यूब्स आहेत, पीसेस आहेत, ते फॉर द सेक्शन कटिंग पर्पजसाठी यूज केले जातात. ओके, सो ह्या प्रॅक्टिकलच्या एंडिंगला मी तुम्हाला सेक्शन कटिंगचे 2 व्हिडिओ दाखवणार आहे. सो त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की हे जे पोटॅटोचे जे तुकडे आहेत किंवा पपया जो आहे ग्रीन पपया त्याचे तुकडे जे आहेत, ओके, त्याचा यूज करून आपण एखाद्या ड्रगचं सेक्शन कसा घेऊ शकतो हे आपण त्या व्हिडिओमधून बघणार आहोत. ओके, सो आता इथे आपण बघूया प्रिपरेशन ऑफ सॅम्पल फॉर सेक्शन कटिंग. ओके, सो सेक्शन कटिंगची जी टोटल प्रोसिजर आहे ती आपण इथे बघणार आहोत. सो इथे तुम्हाला जर इमेजमध्ये तुम्ही बघितलं तर इथे हे पोटॅटोचा तुकडा यूज केलेला आहे. ओके, बटाट्याचा क्यूब यूज केलेला आहे की ज्याच्यामध्ये जो पार्ट आता इथे लीफ ड्रग यूज केलेला आहे. ओके, सो लीफचा आपल्याला सेक्शन घ्यायचं आहे म्हणून इथे त्या बटाट्याच्या क्यूबमध्ये काय केलं जातं, कट दिला जातो आणि त्याच्यामध्ये तो लीफचा जो पोर्शन आहे की ज्याच्यामध्ये मिडरीब आणि लिफलेट पोर्शन असणार आहे तो प्लेस केला जातो आणि मग बटाट्यालाच कट दिले जातात आणि मग
बटाट्याच्या थिन सेक्शन कट केले जातात आणि त्याच्यासोबत मग लीफचा जो सेक्शन आहे तो आपोआप निघून येतो. ओके. सो इथे कोणत्या कोणत्या प्रोसेस करायच्या आहेत, तर फर्स्ट आपल्याला करायचं आहे बॉइलिंग ऑफ द सॅम्पल. ओके. फर्स्ट प्रोसेसमध्ये सॅम्पल जे आहे ते काय करायचं आहे, वॉटरसोबत बॉईल करून घ्यायचं आहे. ओके. सो बॉईल केल्यामुळे काय होतं की तो जो सेक्शन आहे, जो पार्ट आहे प्लांटचा, तो सॉफ्ट होतो. ओके. आणि मग त्याचं सेक्शन कट करणं कसं इझी होऊन जातं. ओके. देन अनदर आहे की सेक्शन कटिंग. ओके. सो त्या पूर्ण पार्टमध्ये कोणत्या पार्टचा आपल्याला TS घ्यायचा आहे तो सफिशियंट लेंथमध्ये कट करून घ्यायचा. ओके. आणि त्याच्यानंतर थर्ड स्टेपमध्ये काय करायचं आहे, ट्रान्सफर द सेक्शन इनटू वॉच ग्लास कंटेनिंग वॉटर. ओके. सेक्शन कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ ब्लेड और विथ द हेल्प ऑफ ब्रश आपल्याला काय करायचं आहे, तो जो सेक्शन आहे तो त्याला वॉटरमध्ये प्लेस करायचा आहे. ओके. असं वॉच ग्लासमध्ये आपल्याला वॉटर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते कट केलेले सेक्शन आहेत ते प्लेस करायचे आहेत. ओके. जास्तीत जास्त सेक्शन आपल्याला कट करायचे आहेत, कारण का जेवढं आपण कट करणार आहोत ते सेक्शन तेवढी आपली प्रॅक्टिस होते, तेवढे आपले स्किल डेव्हलप होतात आणि जास्तीत जास्त फाईन सेक्शन मग आपण त्याच्यातून सिलेक्ट करून घेऊ शकतो. ओके. नेक्स्ट प्रोसेस आपल्याला करायची आहे स्टेनिंग. ओके. सो स्टेन म्हणजे काय, स्टेन इज अ केमिकल डाय और कलरंट विच कंबाइन्स केमिकली और फिजिकली विथ सेल कंपोनंट्स टू इम्पार्ट द कलर टू इट. ओके. म्हणजे हे केमिकली आणि फिजिकली जे आहेत ते सेलचे जे डिफरंट त्या TSमधले जे डिफरंट कंपोनंट्स आहेत, सेल कंपोनंट्स, त्याच्यामध्ये ते कंबाईन होतात आणि ते त्यांना कलर इम्पार्ट करतात. ओके. फॉर एक्झाम्पल जर आपण इथं स्टेनिंग रिएजंटचं बघितलं तर सुदान रेड 3 आहे स्टेनिंग रिएजंट. ओके. सो दिस सुदान रेड 3 डिझॉल्व्स इन फिक्स्ड ऑइल प्रेझेंट इन टू द सीड टू इम्पार्ट द रेड कलर. ओके. मग सुदान रेड 3 हा जो स्टेनिंग रिएजंट आहे तो कशाला कलर करतो, तर फिक्स्ड ऑइल जे असतं. ओके. सो TSमध्ये फिक्स्ड ऑइल कंटेनिंग जे ड्रग्ज आहेत. ओके. सो जिथे जिथे सेलमध्ये फिक्स्ड ऑइल असणार आहे तिथे तिथे सुदान रेडने ते रेड कलरमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके. सो ऑइलचे जे काही फिक्स्ड ऑइलचे जे काही कंटेंट आहे ते रेड कलरमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके. सो डिफरंट स्टेनिंग रिएजंट्स जे आहेत ते आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहेत. HCl आहे, फ्लोरोग्लिसनॉल आहे, पिक्रिक ॲसिड आहे, सुदान रेड आहे, त्याच्यानंतर डिफरंट जे नायट्रिक ॲसिड यूज केलं जातं, HCl यूज केलं जातं, H2SO4 यूज केलं जातं. ओके. आयोडीन ॲज अन स्टेनिंग रिएजंट यूज केलं जातं. सो असे जे डिफरंट स्टेनिंग रिएजंट्स आहेत ते आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहेत. ओके. सो आता आपण ॲक्च्युअल प्रोसेस बघूया, स्टेनिंग प्रोसेस. सो फर्स्ट काय आहे, टेक अ क्लीन वॉच ग्लास अँड ॲड द स्टेनिंग सोल्युशन इट. ओके. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करायचं आहे की आपल्याला एक क्लीन वॉच ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्टेनिंग जे रिएजंट्स आपल्याला यूज करायचे आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. ओके. Then with the help of brush transfer the section taken from the watch glass containing water to stain solution and keep it for 2 to 3 minutes. ओके. त्याच्यानंतर काय करायचं आहे की वॉटरमध्ये जे आपण सेक्शन कट केलेले आहेत ते ब्रशच्या मदतीने काय करायचे आहेत, लिफ्ट करायचे आहेत आणि त्यांना स्टेनिंग कंटेनिंग वॉच ग्लासमध्ये प्लेस करायचं आहे. ओके. आणि 2 ते 3 मिनटासाठी ते त्या स्टेनिंग सोल्युशनमध्ये ठेवायचे आहेत. ओके. सो स्टेनिंग सोल्युशनमध्ये तो जो सेक्शन प्लेस केल्यानंतर काय होणार आहेत की त्या सेक्शनचे जे डिफरंट कंपोनंट्स आहेत ते त्यांना कलर इम्पार्ट होणार आहे. ओके. अँड थर्ड स्टेप इज दॅट ट्रान्सफर इट टू वॉच ग्लास कंटेनिंग प्लेन वॉटर सो दॅट एक्सेस स्टेन इज वॉश्ड अवे अँड दिस सेक्शन इज रेडी फॉर माउंटिंग. ओके. त्याच्यानंतर काय करायचं आहे की त्याला तो जो सेक्शन आहे 2 ते 3 मिनटानंतर दुसऱ्या वॉच ग्लासमध्ये टाकायचं आहे की ज्या वॉच ग्लासमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. ओके. सो त्याच्यामुळे काय होतं की पाण्यामध्ये तो आपण सेक्शन टाकल्यानंतर जे काही एक्सेस स्टेनची क्वांटिटी आहे त्या TSमध्ये ती वॉशआउट होते. ओके. आणि त्याच्यामुळे त्याचं क्लिअर ऑब्झर्वेशन अंडर मायक्रोस्कोप होतं. ओके. सो दिस इज द स्टेनिंग प्रोसेस. नेक्स्ट आपल्याला माउंटिंग प्रोसेस बघायची आहे. त्या ड्रगचं माउंटिंग कसं करायचं. सो फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, ट्रान्सफर द सेक्शन टू बी माउंटेड ऑन ग्लास स्लाईड विथ द हेल्प ऑफ ब्रश. ओके. त्याच्यानंतर काय करायचं आहे, स्लाईडवर तो जो सेक्शन आहे वॉटरमध्ये प्लेस केलेला तो विथ द हेल्प ऑफ ब्रश त्या स्लाईडवर प्लेस करायचा आहे. ओके. नेक्स्ट माउंटिंगची प्रोसेसमध्ये काय करायचं आहे, ॲड 1 to 2 ड्रॉप ऑफ वॉटर ऑन द सेक्शन विथ द हेल्प ऑफ ड्रॉपर. ओके. ड्रॉपरच्या मदतीने काय करायचं आहे, त्या स्लाईडवर जो सेक्शन घेतलेला आहे त्याच्यामध्ये
2 ते 3 ड्रॉप जे आहेत वॉटरचे ते प्लेस करायचे आहेत. ओके. देन प्लेस क्लीन कवर स्लिप ओव्हर द सेक्शन विथ द हेल्प ऑफ फोर्सेप अँड निडल. ओके. फोर्सेप आणि निडलच्या मदतीने काय करायचं आहे, क्लीन कवर स्लिप जी आहे ती त्या TSवर प्लेस करायची आहे. ओके. देन विथ द हेल्प ऑफ ब्लॉटिंग पेपर वाईप आउट एक्सेस ऑफ वॉटर प्रेझेंट आउटसाइड द कवर स्लिप अँड द स्लाईड इज रेडी फॉर ऑब्झर्वेशन. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर एअर बबल्स असतील, आले असतील, तर ते कसे रिमूव्ह करायचे आहेत. आणि नंतर फायनली काय करायचं आहे की त्या कवर स्लिपच्या आजूबाजूला स्लाईडवर जे काही एक्सेस वॉटर आहे ते ब्लॉटिंग पेपरच्या मदतीने वाईप आउट करायचं आहे. ओके. ओके. सो ही जी प्रोसिजर आहे ती आपल्याला फॉलो करायची आहे फॉर द पर्पज ऑफ माउंटिंग ऑफ सेक्शन. ओके. सो procedure described above is the routine laboratory technique. So there may be a evaporation of water and slide preparations will not last long. So glycerin is used to avoid the evaporation of water and drying of section. Okay. So ही जी टेक्निक आहे जी आपण आत्ता डिस्कस केलेली आहे ती रुटीन प्रॅक्टिकलला आपण फॉलो करू शकतो. ओके. पण जेव्हा प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे असणार आहे तेव्हा काय होतं की तुम्ही सेक्शन बनवल्यानंतर एक्सटर्नल जे आहेत ते त्यांच्या टायमिंगनुसार तुमचं सेक्शन बघायला येतात. ओके. आणि वॉटर जर तुम्ही यूज केलं तर वॉटर जे आहे ते इव्हॅपोरेट होण्याचे चान्सेस आहेत. ओके. सो त्याच्यामुळे तुमचं सेक्शन ड्राय होऊ शकतो आणि जेव्हा मायक्रोस्कोपमधनं असा ड्राय सेक्शन जेव्हा आपण बघतो तेव्हा तो व्यवस्थित क्लिअर दिसणार नाही आहे, त्याचे सेल कंपोनंट जे आहेत ते व्यवस्थित क्लिअर दिसत नाहीत. ओके. सो तेव्हा काय करावं लागतं की जेव्हा जास्त वेळासाठी आपल्याला तो सेक्शन ठेवायचा असतो तेव्हा ग्लिसरीन यूज केलं जातं. ओके. सो ग्लिसरीन इन्स्टेड ऑफ वॉटर ग्लिसरीन 1 to 2 ड्रॉप त्या सेक्शनवर प्लेस करायचे आणि त्याच्यानंतर मग त्याला कवर स्लिप प्लेस करायची. ओके. आणि मग आपण तो सेक्शन जो आहे तो ह्याच्या अंडर मायक्रोस्कोप अंडर बघू शकतो. ओके. सो इन ऑर्डर टू प्रिपेअर अ परमनंट माउंट और परमनंट स्लाईड जर आपल्याला बनवायचे असेल तर स्पेशल प्रोसेस इज ॲडॉप्टेड विच इज नेम्ड ॲज डबल स्टेनिंग टेक्निक. ओके. मग एखाद्या TSची आपल्याला जर परमनंट स्लाईड बनवायची असेल, ओके, सो त्याच्यासाठी डबल स्टेनिंग ही टेक्निक यूज केली जाते. ओके. सो परमनंट प्रिपरेशन इज युजफुल फॉर द प्रिझर्वेशन ऑफ गुड सेक्शन, फॉर स्टडी अँड फॉर द प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड अँड विच द सॅम्पल कॅन बी कम्पेअर्ड. ओके. सो परमनंट सेक्शन आपण कोणत्या TSचा करणार आहोत की जो सेक्शन खूप थिन आला असेल, चांगला आला असेल. ओके. So this process generally involves staining with 2 reagents, hence called as double staining technique. Okay. So double staining technique त्याच्यासाठी यूज केली जाते, 2 स्टेनिंग रिएजंट यूज केले जातात, त्याच्यामुळे त्याला डबल स्टेनिंग टेक्निक असं म्हटलं जातं. ओके. सो वन ऑफ द स्टेम इम्पार्ट द कलर टू द लिग्निफाईड टिश्यू अँड अदर टू द सेल्युलोज पार्ट. ओके. मग एक स्टेन आहे ते काय करतं की जे काही लिग्निफाईड टिश्यू आहेत म्हणजे स्टेनिंगने स्टेन होणारे जे काही टिश्यूज आहेत त्यांना ते कलर इम्पार्ट करतात आणि अदर जो स्टेनिंग रिएजंट आहे विच इम्पार्ट्स द कलर टू द सेल्युलोज पार्ट. ओके. सो अदर जे सेल्युलोजिक पार्ट आहेत त्या TSमध्ये त्याला कलर इम्पार्ट करायचं काम अदर रिएजंट सेकंड रिएजंट आहे तो करतो. ओके. सो दिस इज द प्रोसिजर विच इज रिगार्डिंग द माउंटिंग. ओके. TS कट केल्यानंतर त्याचं माउंटिंग कसं करायचं ते आपण इथे बघितलेलं आहे. ओके. नेक्स्ट आपला फायनल प्रोसिजर आहे ऑब्झर्वेशन. ओके. सो ऑब्झर्वेशनसुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण का आपल्यामध्ये खूप चांगले स्किल जरी असले, आपण खूप चांगला सेक्शन काढत असलो तरी तो सेक्शन जो आहे तो मायक्रोस्कोपमधनं चांगला दिसणं गरजेचं आहे. ओके. कारण का मायक्रोस्कोपमधनं काय दिसतं आहे त्याच्यावरच तुम्हाला मार्क्स दिले जातात. ओके. सो त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन ही जी टेक्निक आहे ती तुम्ही सगळ्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे. मायक्रोस्कोपची ॲडजस्टमेंट जी आहे ती तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. ओके. सो ऑब्झर्वेशनसाठी कोणत्या प्रोसेस फॉलो कराव्या लागतात. फर्स्ट इज दॅट सिलेक्ट अ प्लेस इन द लॅबोरेटरी फॉर द मायक्रोस्कोप वेअर सफिशियंट लाईट इज अवेलेबल. Then set the microscope in such a way that C arm towards you and objective and the mirror facing the light. ओके. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे की जिथे चांगली लाईट येते अशा ठिकाणी आपल्याला मायक्रोस्कोप जो आहे तो ठेवायचा आहे. ओके. त्याच्यानंतर मायक्रोस्कोपचा मिरर जो आहे तो असा ॲडजस्ट करायचा आहे की चांगली लाईट जी आहे ती सफिशियंट लाईट जी आहे ती त्या आयरिस डायफ्रॅग्राममधून त्या TSवर प्लेस होणार आहे आणि त्याच्यामुळे आयपीसमधून आपल्याला सफिशियंट लाईटमध्ये तो TS जो आहे तो चांगला दिसणार आहे. ओके. सो मायक्रोस्कोप जेव्हा आपण लाईटच्या इथे प्लेस करतो तेव्हा मिररची जी बाजू आहे
ती आपल्याला लाईटच्या दिशेने ठेवायचं आहे आणि जो आर्म आहे जिथे आपण मायक्रोस्कोप होल्ड करतो तो आपल्याला आपल्या दिशेला ठेवायचा आहे. ओके. देन सेकंड इज ओपन द डायफ्रॅगम कम्प्लिटली विथ द हेल्प ऑफ सबस्टेज मिरर. देन ॲडजस्ट द पोझिशन सो दॅट फील्ड ऑफ व्ह्यू इज सफिशियंट इल्युमिनेटेड. ओके. त्याच्यानंतर डायफ्रॅगमची जी अरेंजमेंट आहे, ओके, इल्युमिनेशन सिस्टीममध्ये जे कंडेन्सर जिथे स्टेजच्या खाली प्लेस केलेला आहे तिथे डायफ्रॅगम असतं. ओके. सो तर डायफ्रॅगम आहे तो विथ द हेल्प ऑफ दिस इथे दिलेला आहे जो नॉब असतो त्याच्या साहाय्याने आपण तो नॉब रोटेट करून आपण डायफ्रॅगमची साईज आहे ती वाढवू शकतो. ओके. आणि तो डायफ्रॅगम आहे तो आपल्याला कम्प्लिटली ओपन करायचा आहे, पूर्णपणे ओपन करायचा आहे आणि त्याच्यानंतर इल्युमिनेशन सिस्टीमने काय करायचे आहे, लाईट जी आहे ती त्याच्यावर ॲडजस्ट करायची आहे. ओके. सो सफिशियंट लाईट ॲडजस्ट केल्यानंतर थर्ड स्टेपकडे आपण जाणार आहोत. प्लेस द स्लाईड प्रिपेअर्ड ऑन द स्टेज ऑफ द मायक्रोस्कोप ॲट द सेंटर. ओके. मग जी स्लाईड आपण प्रिपेअर केलेली आहे ती काय करायची आहे, मायक्रोस्कोपच्या स्टेजवर ठेवून द्यायची आहे, बरोबर सेंटरला. ओके. सो विथ द सेक्शन प्लेस्ड एक्झॅक्टली इन द लाईन विथ द स्टेज, विंडो लाईंग अबाव द कंडेन्सर, फिक्स द स्लाईड बिटवीन द क्लिप्स. नाव द स्लाईड कॅन बी मूव्ड further forward, backward or sideways above the stage with help of 2 screws provided on the mechanical stage and then take the observation. ओके. म्हणजे काय करायचं आहे, ती जी स्लाईड आहे ती बरोबर मध्ये आपल्याला प्लेस करायची आहे स्टेजवर. ओके. की जिथून डायफ्रॅगममधून येणारा लाईट सोर्स जो आहे तो ते सफिशियंट त्या सेक्शनवर पडेल. ओके. आणि तो आपल्याला मग आयपीसमधून चांगला दिसणार आहे. ओके. ही जी ॲडजस्टमेंट आहे ती विथ द हेल्प ऑफ फोकस स्क्रू आहेत. ओके. फाईन ॲडजस्टमेंट आणि कोर्स ॲडजस्टमेंटसाठी ते नॉब यूज करून आपल्याला ही ॲडजस्टमेंट करायची आहे. ओके. आणि व्यवस्थित जो TS आहे जास्त क्लिअर आपल्याला दिसेल आयपीसमधून अशी त्याची ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे, वरती खालती मागे पुढे तो TS सरकवून. ओके. आणि मग आपल्याला त्या TSचे ऑब्झर्वेशन्स घ्यायचे आहेत. ओके. सो इथे जो आहे तो आपला ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट जो आहे तो संपलेला आहे. ओके. सो एक्सपेरिमेंट नंबर 2मध्ये आपण काय बघितलं आहे, तर टेक्निक ऑफ ट्रान्सव्हर्स सेक्शन, देन स्टेनिंग, डेफिनेशन ऑफ स्टेनिंग टाईप्स, देन व्हेरियस प्रोसिजर फॉर द स्टेनिंग, माउंटिंग प्रोसिजर बघितलेली आहे आणि फायनल ऑब्झर्वेशन प्रोसिजर बघितलेली आहे. ओके. सो प्रिपेअर ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ क्रूड ड्रग. सो फायनली आपण एखादा क्रूड ड्रग जर आपल्याला दिला तर त्याचा आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन ह्या स्टेप फॉलो करून काढू शकतो. ओके. सो इथे आपला जो एक्सपेरिमेंट नंबर 2 आहे तो संपलेला आहे. ओके. एक्सपेरिमेंट नंबर 2मध्ये आपण काय काय बघितलं आहे, तर सेक्शन कटिंग टेक्निकचे जी काही प्रोसिजर आहे ती बघितलेली आहे. ओके. एखादा ड्रग सॅम्पल जर तुम्हाला दिलं लॅबमध्ये आणि तुम्हाला जर सेक्शन घ्यायला सांगितले तर तुम्हाला त्याचा ट्रान्सव्हर्स सेक्शन घ्यायचा असतो. ओके. म्हणजे त्याच्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर आपल्याला कट द्यायचे असतात. ओके. सो त्याच्यासाठी डिफरंट टेक्निक्स तुम्ही यूज करू शकता फॉर द पर्पज ऑफ सेक्शन कटिंग. ओके. त्याच्यानंतर जे ॲक्च्युअल सेक्शन कटिंगच्या ज्या प्रोसिजर आहेत, कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या बघितलेल्या आहेत आणि टोटल जी प्रिपरेशनची सॅम्पल प्रिपरेशन्स और सेक्शन कटिंगची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये सॅम्पल प्रिपरेशन आहे, सेक्शन कटिंग आहे, स्टेनिंग आहे, माउंटिंग आहे, ऑब्झर्वेशन आहे, या सगळ्या प्रोसेस आपण इन डिटेल या एक्सपेरिमेंट नंबर 2मध्ये बघितलेल्या आहेत. ओके. आता आपण 2 व्हिडिओ बघणार आहोत की ज्याच्यामध्ये सेक्शन कटिंगच्या टेक्निक्स दाखवलेल्या आहेत. ओके. सेक्शन ॲक्च्युअल तुम्हाला लॅबमध्ये कसा कट करायचा आहे, कोणत्या प्रोसिजर फॉलो करायच्या आहेत त्याचे व्हिडिओ आपण आता इथे बघणार आहोत. Staining and mounting of clove. In this video we will cut the transverse section of clove because transverse section is preferred to study the microscopic character. Here the clove we have taken was in the bright form and hard. So to make it soft so that we can easily cut the thin section of clove, we had dipped some clove in the water and then leave it overnight. Alternatively, you can also boil it for about half an hour to make it soft. In the watch glass we have taken plain water. In the second watch glass we have taken safranin solution as staining reagent, and in the third watch glass we have taken plain water. With the help of forceps, take out some cloves from the beaker into the watch glass with some water and then transfer a clove over the slide using a forceps for the section cutting. Then take a new sharp razor blade and cut and remove the end part of the clove.
Now cut the transverse section of the clove with the help of sharp razor blade by moving the razor blade over the clove to and fro to get a very thin and transparent section. Transfer this section using a brush to the watch glass containing water. Similarly, cut the another section of the clove in the same manner. Remember that always use the new razor blade for section cutting and do not use the blunt or used razor blade for section cutting. Again transfer the section into the watch glass containing water. You can also cut the section in this way by holding the clove between the two fingers of one hand and holding the razor blade between the two fingers of other hand. You can follow any of the method which is more convenient for you. Similarly, cut the many more section of the clove by following the same steps, and after each section cutting, transfer the section into the watch glass containing water. Select very thin section of clove from the watch glass and then dip it into the staining reagent safranin solution by using brush for about 2 to 3 minutes. After 2 to 3 minutes, transfer the stained section to the watch glass containing plain water to wash the excess stain from the section. Put the stained section on the center of the clean slide with the help of brush, and then after transferring the stained section to the center of slide, add 1 to 2 drop of the glycerin water, which prevent evaporation of water and drying of section. Now put the cover slip over the section from the side in the way which you can see in the video to avoid the formation of air bubbles inside the cover slip. Similarly, you can select another thin section from the watch glass containing water and stain it into the safranin solution for 2 to 3 minutes. Remove the excess stain in the plain water and mount it over the slide. Now add 2 drops of glycerin and cover it with the cover slip. Gently press the cover slip and remove the excess of glycerin from the edge of the cover slip with the help of tissue paper. After removing the excess of glycerin, now our slide is ready to observe this section under the microscope. Thank you for watching. ओके, सो आत्ता आपण जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये आपण लवंगचा TS कसा घ्यायचा तो बघितलेला आहे. ओके, आता आपण अनदर टेक्निक यूज करून लवंगचा TS घेताना आपण बघितलेला आहे की आपण 2 टेक्निक यूज करू शकतो. आयदर तो जो काही प्लांटचा पार्ट आहे तो स्लाईडवर प्लेस करायचा आणि त्याचा ब्लेड विथ द हेल्प ऑफ ब्लेड त्याचे TS घ्यायचे. ओके, किंवा काय करायचं आहे, एका हातामध्ये आपल्याला तो ड्रग होल्ड करायचा आहे, दुसऱ्या हातामध्ये ब्लेड घ्यायचा आहे आणि त्याला कट द्यायचे आहे, त्याचे TS घ्यायचे आहेत. ओके, अनदर टेक्निक जी आहे की ज्याच्यामध्ये पोटॅटो किंवा ग्रीन पपया आहे विच इज अनराईप फॉर्म. ओके, त्याचे क्यूब्स यूज केले जातात आणि सेक्शन कट केला जातो. ओके, सो मोस्ट ऑफ जे लीफ जे आहेत की डेलिकेट असतात की ज्याची मिडरीप आणि लिफलेटचे आपल्याला TS घ्यायचे असतात. ओके, सो त्याच्यासाठी जे काय आहे ते पोटॅटोचे क्यूब्स यूज केले जातात फॉर द पर्पज ऑफ सेक्शन कटिंग. ओके, सो असे TS कसे घ्यायचे आहेत त्याचा एक अनदर व्हिडिओ आपण इथे बघणार आहोत.